भेटण्यासाठी आलो होतो। आमच्या अनेक मागण्या होत्या, त्यापैकी सर्वांशी आम्ही भेटलो आणि सरांनी आम्हाला असं म्हणजे अपेक्षित उत्तर दिलं नाही। आणि ज्या प्रमुख मागण्या होत्या की विद्यापीठातल्या सर्व गरजू विद्यार्थ्यांना वसतिगृह देण्यात यावे आणि जे गेस्ट संबंधित जे काही नियम आहेत की बाबा एका रूममध्ये एकच गेस्ट, तर त्याच्या संबंधी बी सरांनी काही आम्हाला विशेष उत्तर दिलं नाही। वसतिगृह क्रमांक 10 त्याच्यावर बी काही असं अपेक्षित उत्तर नाही मिळालं आणि डबल PG करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना सरसकट हॉस्टेल मिळावं, ह्या आमच्या प्रमुख मागण्या होत्या। पण ह्या सर्व मागण्यांवर सरांनी सामान्य विद्यार्थ्यांना असं एक अपेक्षित उत्तर दिलं नाही। याचा परिणाम असा आहे की अनेक विभागातील जे विद्यार्थी आहेत वेगवेगळ्या खेड्यातून आलेले, ते अनेक विभागातील विद्यार्थ्यांनी ॲडमिशन त्यांचे कॅन्सल केलेले आहेत आणि ते आता त्यांच्या घरी गेलेले आहेत। तर ही सध्या स्थिती आहे। सोशल सायन्सच्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये सध्या 60 इंटेक आहे आणि पण विद्यार्थी संख्या बघितली तर 10 ते 20। एक बाजूला आपल्याला दिसतं की सायन्स टेकमध्ये किंवा इतर डिपार्टमेंटमध्ये जी स्थिती आहे, सोशल सायन्सला ही अशी स्थिती आहे ही आपल्याला दिसते। तर आमचंही म्हणजे अल्टिमेटम असं आहे की 7 दिवसाच्या आतमध्ये ह्याच्यावर काही निर्णय घेतला तर ठीक आहे, तर नाही तर आम्ही तीव्र स्वरूपाचे आंदोलन आणि आमरण उपोषण करणार आहोत, हे सरांना आम्ही असं तिथं सांगितलं। भेटण्यासाठी आलो होतो। आमच्या अनेक मागण्या होत्या, त्यापैकी सर्वांशी आम्ही भेटलो आणि सरांनी आम्हाला असं म्हणजे अपेक्षित उत्तर दिलं नाही। आणि ज्या प्रमुख मागण्या होत्या की विद्यापीठातल्या सर्व गरजू विद्यार्थ्यांना वसतिगृह देण्यात यावे आणि जे गेस्ट संबंधित जे काही नियम आहेत की बाबा एका रूममध्ये एकच गेस्ट, तर त्याच्या संबंधी बी सरांनी काही आम्हाला विशेष उत्तर दिलं नाही। वसतिगृह क्रमांक 10 त्याच्यावर बी काही असं अपेक्षित उत्तर नाही मिळालं आणि डबल PG करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना सरसकट हॉस्टेल मिळावं, ह्या आमच्या प्रमुख मागण्या होत्या। पण ह्या सर्व मागण्यांवर सरांनी सामान्य विद्यार्थ्यांना असं एक अपेक्षित उत्तर दिलं नाही। याचा परिणाम असा आहे की अनेक विभागातील जे विद्यार्थी आहेत वेगवेगळ्या खेड्यातून आलेले, ते अनेक विभागातील विद्यार्थ्यांनी ॲडमिशन त्यांचे कॅन्सल केलेले आहेत आणि ते आता त्यांच्या घरी गेलेले आहेत। तर ही सध्या स्थिती आहे। सोशल सायन्सच्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये सध्या 60 इंटेक आहे आणि पण विद्यार्थी संख्या बघितली तर 10 ते 20। एक बाजूला आपल्याला दिसतं की सायन्स टेकमध्ये किंवा इतर डिपार्टमेंटमध्ये जी स्थिती आहे, सोशल सायन्सला ही अशी स्थिती आहे ही आपल्याला दिसते। तर आमचंही म्हणजे अल्टिमेटम असं आहे की 7 दिवसाच्या आतमध्ये ह्याच्यावर काही निर्णय घेतला तर ठीक आहे, तर नाही तर आम्ही तीव्र स्वरूपाचे आंदोलन आणि आमरण उपोषण करणार आहोत, हे सरांना आम्ही असं तिथं सांगितलं। भेटण्यासाठी आलो होतो। आमच्या अनेक मागण्या होत्या, त्यापैकी सर्वांशी आम्ही भेटलो आणि सरांनी आम्हाला असं म्हणजे अपेक्षित उत्तर दिलं नाही। आणि ज्या प्रमुख मागण्या होत्या की विद्यापीठातल्या सर्व गरजू विद्यार्थ्यांना वसतिगृह देण्यात यावे आणि जे गेस्ट संबंधित जे काही नियम आहेत की बाबा एका रूममध्ये एकच गेस्ट, तर त्याच्या संबंधी बी सरांनी काही आम्हाला विशेष उत्तर दिलं नाही। वसतिगृह क्रमांक 10 त्याच्यावर बी काही असं अपेक्षित उत्तर नाही मिळालं आणि डबल PG करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना सरसकट हॉस्टेल मिळावं, ह्या आमच्या प्रमुख मागण्या होत्या। पण ह्या सर्व मागण्यांवर सरांनी सामान्य विद्यार्थ्यांना असं एक अपेक्षित उत्तर दिलं नाही। याचा परिणाम असा आहे की अनेक विभागातील जे विद्यार्थी आहेत वेगवेगळ्या खेड्यातून आलेले, ते अनेक विभागातील विद्यार्थ्यांनी ॲडमिशन त्यांचे कॅन्सल केलेले आहेत आणि ते आता त्यांच्या घरी गेलेले आहेत। तर ही सध्या स्थिती आहे। सोशल सायन्सच्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये सध्या 60 इंटेक आहे आणि पण विद्यार्थी संख्या बघितली तर 10 ते 20। एक बाजूला आपल्याला दिसतं की सायन्स टेकमध्ये किंवा इतर डिपार्टमेंटमध्ये जी स्थिती आहे, सोशल सायन्सला ही अशी स्थिती आहे ही आपल्याला दिसते। तर आमचंही म्हणजे अल्टिमेटम असं आहे की 7 दिवसाच्या आतमध्ये ह्याच्यावर काही निर्णय घेतला तर ठीक आहे, तर नाही तर आम्ही तीव्र स्वरूपाचे आंदोलन आणि आमरण उपोषण करणार आहोत, हे सरांना आम्ही असं तिथं सांगितलं।